दरम्यान शिरूर लोकसभा मतदारसंघातनं शिवाजीराव अढळराव यांना अजित पवार यांच्या गटाकडनं उमेदवारी दिल्याचं जवळपास निश्चित आहे। आमदार दिलीप मोहिते आणि अजित पवार या दोघांची आज एक अनौपचारिक बैठक झाली आणि याच बैठकीत ही घोषणा सुद्धा करण्यात आली आहे। शिवाजीराव अढळराव पाटील हे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार असतील। थोड्याच वेळामध्ये अधिकृत घोषणा सुद्धा होईल, परंतु शिरूरची जागा ही अजित पवारांनी मागितली आहे, त्यामुळे अढळराव पाटील हे शिवसेनेच्या म्हणजे धनुष्यबाणाच्या चिन्हावर नाही तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या घड्याळाच्या चिन्हावरती ही निवडणूक लढवतील। नाना पाटेकर पण नाव पुढे आलं होतं, पण नाना म्हणजे अजित ते तसलं काही मला सांगू हे काही उभा राहणार नाही, त्याचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे। पण मी विचारलं होतं ज्यावेळेस शिवाजीराव अढळरावशी बोललो त्यावेळेस सांगितलं की सगळं हे करत असताना उद्याच्याला खासदार म्हणून आम्ही जीवाचं रान करू, आमचे कार्यकर्ते आमदार लोक जीवाचं रान करतील, महिला मरमर त्या ठिकाणी काम करतील आणि मी ते म्हणजे आमच्या दोघांचं ठरलेलंच आहे, माझं आणि शिवाजीराव अढळरावचं। पण त्याच्यात अतुल चेतन दिलीप मोहिते पाटील दिलीप वळसे पाटील हे सगळे घेऊन आपण त्या ठिकाणी बसतो आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी होतील। अधिक माहिती देण्यासाठी नाझीम मुल्ला सध्या आपल्या सोबत आहेत। नाझीम, अनौपचारिकपणे शिक्कामोर्तब झालेला आहे, त्यामुळे अढळराव पाटील हे शिरूरची लोकसभा लढतील हे तर आता जवळपास स्पष्ट होत आहे। निश्चितपणे जी आत्ता या ठिकाणी खेड आळंदी या विधानसभेत बैठक पार पडली। दिलीप मोहिते हे इथले आमदार आहेत अजित पवार गटाचे आणि आपण इथं बघतोय त्यांच्या बंगल्यात ही सगळी बैठक जी आहे ते इथं पार पडलेली आहे। नुकतेच इथून अजित पवार बाहेर पडलेले आहेत, त्यांनी पदाधिकाऱ्यांसोबत जी बैठक घेतली तिथं दिलीप वळसे पाटील होते, दिलीप मोहिते पाटील होते। या दोघांच्या उपस्थितीत त्यांनी आपल्याला शिवाजी अढळराव पाटलांना उमेदवारी द्यावी लागेल अशा प्रकारचे स्पष्ट संकेत या ठिकाणी दिलेले आहेत। खरं तर शर्यतीमध्ये अनेक उमेदवार होते, इच्छुक उमेदवार होते, त्यात नाना पाटेकर सुद्धा यांचंही नाव या ठिकाणी अजित पवारांनी घेतलं, परंतु नाना पाटेकरांनी इथं उमेदवारीला नकार दिला, म्हणून या ठिकाणी आता एकमेव पर्याय जे उरलेले आहेत ते शिवाजी अढळराव पाटील जे शिंदे गटात आहेत आणि त्यांना या ठिकाणी उमेदवारी द्यावी लागेल असं या ठिकाणी त्यांनी संकेत दिले आणि म्हणूनच आपण बघितलं की जी घोषणा झालेली आहे त्या अनुषंगाने आता दिलीप मोहिते पाटलांना इथं त्यांना प्रचार जो आहे तो या ठिकाणी करावा लागणार आहे। इथं अनेक कार्यकर्ते जे आहेत ते त्यांच्याशी आपण थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय आता तुम्ही प्रचार करणार अढळराव पाटलांचा? आता अण्णांच्या नेतृत्वाखाली आम्ही अढळराव पाटलांचा प्रचार करायला काय हरकत नाहीये। अण्णा आम्हाला जे आदेश देतील ते आम्ही अढळराव पाटलांच्या नेतृत्वाखाली किंवा अण्णांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रचार करायला हरकत नाही आम्हाला। आता अजित पवार तर म्हणलेत की आता अढळराव पाटलांना उमेदवारी देणार म्हणून। अण्णा बोलतील ते बोला की काय तुम्ही करणार म्हणजे प्रचार? अण्णा सांगतील त्यांना आम्ही प्रचार पार नाही, अण्णांनी पण संमती दाखवली करू ना। तर आता इथं बघतोय आपण की ज्या पद्धतीनं अजितराव अढळरावांचं नाव आता जवळपास निश्चित झालेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडनं, म्हणजे अजित पवार गटाकडनं ते लोकसभेचे शिरूर लोकसभेसाठी उमेदवार असतील। धन्यवाद नाझीम या माहितीबद्दल। आणि यानंतर बातम्यांचा वेगवान आढावा आपण पुढे सुरू ठेवूया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।